बघतोय वय वाईस अजून थोडं जाप. अगं जाप जाप तवाच येईल ताळ्यावर ये. काय सुभेदार तुम्ही पण असं डोक्यावर बसल आमच्या. समधीच बसल्या डोक्यावर. बायकोचं ऐकून एक जण काढतोय मिरच्या, तू फोड शेंगा. जा बाबा जा. तिला शांत कर पहिली. स्वतःच्या नवऱ्याला बी कामालाच लावलंय आणि आमच्या बायकांवर काढा जाळ. आबा काम राहू दे, आधी आमच्या बरोबर तरवर खेळा. अरे इसू बाळा, हे काम बी महत्वाचंच आहे. आईने सांगितलंय बाबा तुझ्या. नाही ऐकलं तर मग आहे बुक. आबा दुश्मन तुम्हाला घाबरतो अशा गोष्टी सांगता आम्हाला आणि तुम्ही आईला घाबरता. अरे ते मैदानात बाळा, या मैदानात ही मुसळच आमची समशेर आणि या मिरच्याच आमचा दुश्मन. काढतोय की सकाळपासनं. हे बघ बघ अंबाजी बघ काका. बाबा, बघ. तुम्ही पण घाबरता काकीला? होय सगळीच घाबरतात बायकोला. हा पण म्या ना घाबरणार माझ्या बायकोला. अरे बाबा तुझ्या आजी समोर माझं काय नाही चाललं आणि तुझं काय चालणार आहे रे? घे. तर इसाजी तू काय काळजीच करू नकस. आपण तुला पोरगी तुझ्या वचाक्यात राहील अशी बघू. बघा तुझ्या आईसारखी असल तर आपदा होईल तुझी. उग काय बी बोलू नको. आपली रत्न म्हणजे समुद्र मंथनातून देवानी काढलेलं 15 रत्न आहे. कशात बी कमी नाही. अशी आहे सून. अव भय पण माणसानं आपल्या पुरतच बघावं. आता त्या गावातल्या पुरींना पवायला काय शिकवती, काट्या लाट्या काय शिकवती. अव करायचंय काय ते हे समजायला यायला हवाय. काय रे सूर्याजी? तुमचं चाललंय ते चालू द्या की. माझं काय कमी आहे का मला? तुला काय तिला लढवायला पाठवायचंय काय? वेळ पडल्यावर मैदानही गाजून येईल. पण तुला काय एवढा झुणकुबा येतोय? हा अंबाजी कळाली मला मी एक आता. सून आपल्या भारी पडू नये म्हणून म्हातारी एवढं तनतन करतीय. काहीतरीच असतंय तुमचं.